आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, नाफेडची खरेदी केंद्र सुरू झालीच पाहिजे, नाफेडची खरेदी केंद्र सुरू झालीच पाहिजे, सीसीआय केंद्राला मुदतवाढ मिळालीच पाहिजे, सीसीआय केंद्राला मुदतवाढ मिळालीच पाहिजे, अरे असं कसं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या घरामध्ये मका, सोयाबीन, तूर, हरभरा आणि कापूस मोठ्या प्रमाणात पडून आहे. शासनाने धुतूर सुरू केलेले हे नाफेडचे सेंटर बंद झालेत, काही ठिकाणी सुरू आहेत. परंतु हे शेतकऱ्याच्या घरातला शेवटचा दाना संपेपर्यंत सेंटर सुरू राहिले पाहिजेत. यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. हे सेंटर सुरू राहू जर राहिले नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडू. शासन केवळ ढोंग करते की आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत, परंतु मुळात शासन हे कायम शेतकरी बांधवांच्या मुळावर उठलेलं सरकार आहे की काय असा प्रश्न पडावा असं धोरण सरकारचं आहे. आज मक्याचं विक्रमी उत्पादन आपल्या जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये असताना केवळ तुटपुंजी 60,000 क्विंटल एवढं तुटपुंज उद्दिष्ट हे सरकारला देण्यात आलेलं होतं, सरकारच्या मार्फत नाफेडला देण्यात आलेलं होतं. आणि आज माहिती जी मिळते, मला जी माहिती मिळाली आहे ती केवळ 20,000चं पुन्हा वाढीव मर्यादा मिळाली आहे. 20,000 क्विंटल वाढवून मिळणं म्हणजे फार काही मोठी गोष्ट नाहीये. आज जिल्ह्याचं उद्दिष्ट खूप मोठं आहे, ते वाढवून मिळालं पाहिजे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्र आलो.